ए फोटो काढा इकडे कॅमेरा इकडे बोलवा एक मिनिट. चला नेक्स्ट मॅच उतरा मैदानावरती. ओलीला मॅच कडे तिसरा मॅच चौथा मॅच असेल हे मॅच. मॅच 4 षटकांचा असेल. मॅच चालू करायची आहे पंच. चला बॅट्समन उतरले असेल तर गेम ऑन करा आपण. स्कोरर आहे ना, स्कोरर पाठवा ना कोणतरी. किरणदा स्कोरिंगला कोण नाही. बोलूया मॅच कडे. मयुरेश गेम ऑन करा, चालू करा मॅच. अंपायर मयुरेश भाग घेऊन तयार आहे. अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण त्याचा सातत्याने खेळ बघितलाय. पहिला चेंडू स्ट्रेट पुढे सरकून डाऊन द ग्राउंडचा हा फटका. चेंडू लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तिथे मयुरेश गोलंदाजी करतो. बॅट्समन कोण आहे? पवन. चकास फटका. हाही खूप उंच गेलाय. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. झेलची शक्यता नकारता येणार नाहीये. यश मिळतो इथे मयुरेशला. आणि संपतो पवनचा खेळ. पहिला दे धक्का. सावधी पहिला गडी गारत. प्रत्येक संघाला सूचना असेल. नेक्स्ट बॅट्समन आपण तयार ठेवायचं आहे. जसा फलंदाज बाद होईल तसा उतरायचा आहे पण खेळाडू. चला फलंदाज बाद झालाय. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू फसलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद. लागलेला दे धक्का आणखी एक टीमला. बॅट्समन डाऊन. लगातारचा दुसरा विकेट. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मयुरेशने कमबॅक केलाय. विजयाची नितांत गरज आहे या टीमला देखील.
इथे मात्र फलंदाज बाद झालाय. लगातार 2 यश मिळत आहेत. विकेट हॅट्रिक वरती आहे सध्या तरी मयुरेश. हा ही चेंडू पायावर द्यावा तर मात्र इथे पायचीत बाद दिला जाणार नाही. लक्ष असू दे. आणखी एक डॉट बॉल. पहिला चेंडू शॉट केल्यानंतर लगातारचे 3 चेंडू चांगले फेकल्यात गोलंदाजी करत असताना मयुरेशने. टीमला विजयाची नितांत गरज आहे. कारण आपण आतापर्यंत बघितला गेला तर हा ही चेंडू चांगला आहे. 5वा 4था चेंडू डॉट फेकला. अंतिम निर्णायक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर वाडा बॉलिंग खूप सुरेख गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. हा चेंडू मध्ये दांडी गोल. इथे मध्ये फलंदाज बाद. यश आले. पहिला चेंडूवरती षटकार येऊनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटक पहिला संपलाय. 2 बाद 6 धाबा. कोण हार्दिक नाही जिंकलो. हार्दिक नाही जिंकले. बाबू बाबू कुठे बाबू इथे मात्र पहिला चेंडू. इथे मात्र एसटी मागे डॉट बॉल. काय प्रेशर आहे टीम वरती. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. जयेशने मागील मॅच संपवला होता. काय फलंदाजी केली होती. निर्णायक क्षणाला हो ना. किरण भाग्यवंत यांचं मात्र तिथे 18 धावांची गरज असताना 3 शॉट आणि बॅटचा कडा आहे का पाहावं लागेल. बॅटचा कडा. येस दॅट्स इट. बिग विकेट डाऊन. इथे मात्र महेंद्र बॅक टू द डग आउट. इथे मात्र जयेश तयार आहे. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पुढे सरकले. पण धाव मिळेल एकापेक्षा तसं काही नाही.
इथे मात्र गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, दॅट इज वाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. खराब चेंडू फेकलाय. वाईट बॉल. धावपळ किकने पुढे सरकेल. हा फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पडल्यानंतर चेंडू थांबणार नाही. चौकार. आधी टीम साठी मात्र चांगलं डाव स्वीकारावं लागेल. चौकार आला तिच्या बॅटमधून. धावपळ 4 ने पुढे सरकेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. अकरा धाबा धावपळीकावरती. गोलंदाज तयार आहे आधीसाठी. हा चेंडू प्रचंड वेग आहे महेंद्रचा. चेंडू एसटी मागे. डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. पहिल्या चेंडू षटकार आला होता आणि मात्र तिथनं काय मॅचने टर्न घेतलाय. अंतिम निर्णायक षटक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील गोलंदाज जयेशच्या. हा ही चेंडू वरती जाऊन बदललाय. धावेला नकार आहे दिनेश आणि मात्र इथे 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेरीज धावा धावपळीकावरती फक्त आणि फक्त 11 धावा. कशाला फटका चांगला आहे बाकू पॉईंटच्या दिशेने. दूरवर क्षेत्ररक्षक नकार आहे धावेला. मात्र आधीला जे काही करावं लागेल ते या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती धाव आली आहे. 1 धावपळी एकने पुढे सरकताना 12 धावा. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलाय. हा ही चेंडू जाऊन बॉडीवरती बदलतोय. डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतं फक्त आणि फक्त. काय चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज कोण आहे? अरुण बांगर. आणि हा फटका चांगला आहे. शॉर्ट ऑफ पुलचा डेफिनेटली हिट. षटकार. आधीच्या बॅट मधनं तडाखा पाहायला मिळाला आपल्याला. षटकार. कुठल्या कुठे गेला बॉल. इथे मात्र षटकार आलाय. हाही तडाखा चांगलाच आहे. भरपूर उंच आहे आणि भरपूर बाहेरही आहे. बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. षटकार. 25 धावा. कातरचे 2 चेंडूमध्ये 2 टोले पाहायला मिळाले आपल्याला. काय फटकेबाजी करतोय गोलंदाज आधी. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. प्रेशर थोडासा फलंदाजावरती. षटकार आल्यानंतर अंतिम चेंडू शिल्लक आहे. निर्णायक चेंडू 25 धावा धावपळीकावरती. पण टू गो. फायनल डिलिव्हरी दिस ओव्हर. हा फटका चांगला आहे. मयुरेश सीमारेषेवरती चेंडूला कॅरी करणार धाव मिळेल. एका धावेने धावपळ पुढे सरकेल. 26 धावा. षटक क्रमांक 3 संपला.
निर्णायक शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज बघतोय तन्मय. तन्मयचा पहिला चेंडू प्रचंड वेग आहे, वेगावरती स्वार आहे या गोलंदाज. मात्र अंपायर सिग्नल दॅट इज वाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. तन्मयकडे वेग आहे मात्र दिशाहीन चेंडू फेकलाय. अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. हा ही चेंडू बॅटचा कडा घेऊन यष्टीक्षकाला चकमा देऊन बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. बॅटचा कडा होता, आवाज होता इथपर्यंत. मात्र 4 धावा आणखी ऍड केल्या जाईल धावपलकामध्ये. आपण बघतो धावा 30 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम. 31. हा फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला चकवावून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. काय फटका आहे. फलंदाज देवाची बॅट बोलतोय. आदित्य आक्रमक खेळी. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या. मात्र तिसऱ्या षटकात धावा आल्या. या षटकात धावा येत आहेत. तन्मयवरती हल्ला चढवले जातात. अतिरिक्त चेंडू फेकला होता. प्रेशर आणि प्रेशर आहे सध्या तरी. टीम संकटात आहे. खराब चेंडू आल्यानंतर मात्र इथे व्हाईट बॉल आला होता. त्याच्यानंतर 2 चौकार आल्यात. थोडा वेळ घेऊ नका, वेळ कमी आहे. हा खराब गोलंदाज आहे. व्हाईट बॉल. हा पुन्हा एकदा बाकोपायांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि दुसऱ्या धावेचा कॉल स्वीकारता येईल. मात्र धावबाची संधी नकारता येणार नाहीये. आणि मात्र इथे धावबाच्या रूपात लागलेला हा दुसरा धक्का. अडतीस धावा झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू फेकले गेल्यात पहिल्या डावातला. योगेश नवीन फलंदाज मैदानावरती. खराब गोलंदाजीचा खराब माध्यम करतोय हा गोलंदाज. काय चेंडू फेकलाय. दुष्काळ 13 असं वाटलं नव्हतं. टीम बॅकफुट वरती आली आहे. नो बॉल. 1+4. 5 धावा इथे खर्च केल्यात. एकंदरीत भरपूर धावा खर्च केल्या गोलंदाजाने या षटकात. 43 धावा. 2 षटके 27 धावा होत्या. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 3 चेंडू अजूनही फेकायचे आहेत त्याला. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन मागे 1 धाव तर नक्की झाली. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44. 44 धावा. लक्ष मोठं होत चाललंय टीमला. बॅटचा कडा घेऊन नो मॅन्सला थर्ड मॅन बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार.
48 धावा. सुरेंद्र भाग्यवंत आपण देखील मंचावरती या. सुरेंद्र भाग्यवंत. अरे हा चेंडू वाईट आहे का पाहावं लागेल. आहे गोलंदाजाला परत गोलंदाजी देतील असं वाटत नाहीये. खराब गोलंदाजी केली आणि भरपूर धाबा दिल्या, भरपूर वेळही घेतली. फुल टॉस आहे, फुल टॉस आहे, षटकार आहे आणि ओव्हर खपली, संपली अखेरकाली ओव्हर. आणि ते मात्र धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. पहिल्या 2 मध्ये 11 होत्या आणि मात्र इथे या गोलंदाजाने जवळजवळ 30 धावा खर्च केल्या. पंचावन्न धावा झाल्यात. 56 धावांचं विशाल लक्ष आहे तुमच्या समोर. छप्पन्न धावा म्हणजे या इनिंगला तिकडे भरपूर वेळ जाईल. अरे नेक्स्ट मॅच नाणेफेकी केली जाईल इथे. तर चला मात्र गेम ऑन करा. जिथे मात्र 24 चेंडूंमध्ये मोरिया 11 दृष्टी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण नाणेफेकीसाठी. पहिल्या गोलंदाजाचा मान, गोलंदाज कोण? पवन. पवनला बघतो आपण गोलंदाजी मार्क मध्ये.
लक्ष मोठं आहे. 56 धावा बनवायच्या 24 चेंडूमध्ये. मोरिया आणि दृष्टी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत. आपण नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच आपला असेल. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार चौकार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून आक्रमणाने सुरुवात करावी लागेल. मोरिया 11 कॅप्टन आहे आपला. हाही चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला उडवायचा होता. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तोपर्यंत धाव मिळेल एक. योगेश घ्या चेंडू खाली कॅरी केल्या चेंडूला धाव मिळते एक. तिथे आकाश गोलंदाजी करतो. पहिल्या 2 मध्ये 5 झाल्यात. प्रत्येक षटकात तुम्हाला 14-15 धावा बनवायच्या आहेत. याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. गोंद यार तर मी चेंडू शॉट पिच होता. ऑन साईडला बळला चाबूक शॉट. शॉट ऑन पुलचा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंतिम मुवमेंटला चौकार. हे आक्रमण सातत्याने ठेवावं लागेल टीमला. आणि हा गाडीची जोडी बरेचसं काय देऊन जातो टीमसाठी. हा ही चेंडू बॅटचा कडा घेऊन निश्चित धावाची शक्यता. डायरेक्ट हिट न बॅकअप साठी क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल आली आहे. लेग बाईज. हा फटका चांगला आहे. फ्लिप मध्ये षटकार लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेश ऑन फायर. फटका चांगला आहे. 2 चौकार आतापर्यंत त्या षटकामध्ये एक षटकार. एकंदरीत 16 धावा असतील धावफलकावरती. 16 धावा. अंतिम चेंडूचा खेळ जिथे शिल्लक आहे. निर्णायक शेवटचा चेंडू. बॉल आहे बॉल. वेळ घेऊ नका प्लीज. 56चं विशाल लक्ष आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो मॅन्सला चेंडू थांबत नाहीये. बॉन्ड लाईनच्या बाहेरच जाणार. चौकार. पहिल्या षटकातच धावा येतात. एकंदरीत 20. पहिल्या षटकाचा वाजवीच खेळ संपलाय. पहिल्या षटकात 20 आल्यात. येणाऱ्या 18 मध्ये 36ची गरज आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल टीमला. इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः महेंद्र आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज. हरी आप. वेळ घेतला तर पुढच्या मॅच तुम्हाला कमी षटकांच्या 2-2 षटकांच्याच खेळाव्या लागतील. निर्णायक मॅच. वेळ महत्वाची आहे. 2 वाजत आली आहे. अजून मॅचचा 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा.
ती षटकामध्ये धावा बनवायच्यात आणि पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला जयेशने फायर, चेंडू बॉन्ड लाईनच्याच बाहेर. षटकार. मोरिया 11 या पण नाणेफेकीसाठी. मोरिया 11. कॅप्टन दृष्टी आणि मोरिया यांच्यामध्ये नाणेफेकी केली जाईल. सुरेंद्र भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केली जाईल या मॅचची नाणेफेकी. पहिल्या चेंडूवरती मात्र महेंद्रला आसमान दाखवलाय, षटकार ठोकलाय. 26 धावा बघतोय धावपळकावरती. महेंद्रला कमबॅक करावं लागेल. 56ची गरज असताना आक्रमण चांगलं आहे. हाही चेंडू खोडून काढलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेला. क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकलाय. थोडंसं फंबल झालं. मयूरचा नकार आहे दुसऱ्या धावेला. 27 धावा धावपळकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना ज्या ऑस्किन रनरेटने धावा हव्या त्या रनरेटने सध्या तरी फलंदाजी करतोय टीम हार्दिक 11. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. हा झेल मला वाटतं दांडी गुल झाली आहे. फलंदाज मयुरेश मैदानाच्या बाहेर. पहिला दे धक्का टीमला. जा हा ही चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी इथे मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावपळ केकने पुढे सरकत आणि मॅच चांगली रफ अँड टफ पाहायला मिळेल आपल्याला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिथे मात्र आक्रमण करावे लागेल एका बाजूनं फलंदाज जयेशला. धावपळकी आपण धावाला जयेशला. जयेशा आसमानी टोला उंचच गेलाय. फक्त क्षेत्ररक्षक दूरवर जितू पुढे सरकलाय. स्वीकारलाय झेल. संपलाय जयेशचा खेळ. लागलेला आणखी एक दे धक्का टीमला. नक्की बाप बेटा आपण खेळताना पाहू शकतो. रुद्रसन आणि मात्र मॅच फसली आहे टीम साठी. 2 महत्वाच्या विकेट नक्कीच या षटकात मागे परतल्यात. आणि हे काय ब्रेक थ्रो होतो का काय काय गोलंदाजी केली आहे महेंद्र. पहिला षटकार आला होता त्यात जयेशला मात्र या मागील चेंडूवरती बाद केलाय त्याने. निर्णायक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. हा चेंडू भन्नाट वेगाने व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. अजूनही मॅच संपली नाही. मात्र जिथे नॉन स्ट्राईक याचा फलंदाज मैदानावरती आहे त्याला बरंच काही करावं लागेल. 29 धावा झाल्यात. 56चं लक्ष अजूनही 27 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्सच पाहायला मिळेल. हाही चेंडू अतिरिक्त बाउन्स करताना आणि मात्र चेंडू चांगला आला असेल तर षटक संपला. डॉट बॉल. 12-27 ची गरज. 12 चेंडू 27 धावा. दोघांनाही मॅच जिंकावे लागेल. बाप बेडे खेळताना मैदानामध्ये आपण पाहू शकतोय जे खेळाडूने स्ट्राईक केला त्यांनी धावा भरपूर दिल्या. त्या धावा वसूल करून द्यायच्या टीमला.
दिनेशला बघतो पण 12 मध्ये 26 ची गरज आहे. या षटकात 1-2 टोले यावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. चला वेळ घेऊ नका, टीम फास्ट खेळा जरा. हा चेंडू वेगावरती स्वार आहे, चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. कोणता दिनेश तयार धर्मते चेंडू पुन्हा एकदा. हाही चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर टीम वरती. काय गोलंदाजी केली आहे, डाव स्वीकारले मिडल ऑर्डरच्या खेळाडूंनी. महेंद्रही स्वस्त्यात बाद झाला होता, त्याच्यानंतर मात्र धावा आल्या होत्या. खराब गोलंदाजी केली होती याच फलंदाजाने, मात्र ते कमबॅक करून द्यावं लागेल. अनुभवाची सिद्धोरी भरपूर आहे दिनेशकडे आणि याचं प्रात्यक्षिक देत असताना मैदानावरती लगातारचे 2 चेंडू आल्या. डॉट. फलंदाजी तन्मयचा हा फटका चांगला आहे, धावाही मिळतील चांगल्या. षटकार हेच मारावे लागतील. मॅच जिंकायचं असेल तर हे षटकारानेच मॅच जिंकू शकतो. 35 झाल्यात आणि 21 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. चेंडू शोधा. इथे मात्र षटकार ठोकलाय तन्मय. हा ही चेंडू डॉट बॉल गेलाय. प्रेशर आहे तन्मय वरती, अजूनही 21 ची गरज आहे. चेंडू फेकलाय त्या षटकात एकंदरीत 4. 1-2 टोलं आले तर मॅच बनू शकतो. एखादा षटकार आला तरी मॅच बनू शकतो अंतिम षटकामध्ये. तन्मयच्या बॅटमधून 1 षटकार आलाय, असे तन्मयला अजून 2-3 षटकार ठोकायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. तन्मय तयार आहे. दिनेशचा पुढील चेंडू. हा ही चेंडू भरपूर उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी आहे. दिनेश चेंडू खाली झेल नाकारता येणारच नाहीये. इथे मात्र तन्मय मैदानाच्या बाहेर. आणि इथे मात्र दिनेशचा हा शेवटचा चेंडू. हा प्रचंड वेग आहे, भन्नाट गती, डॉट बॉल. निर्णायक षटकामध्ये गरज आहे ती 20 धावा, 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. चला पटपट केला फास्ट. पहिले 3 म्हणजे 4 वर्ष खेळायच्या नंतर 3-3च च्या घ्यायला होत्या. चला मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला खेळायचं आहे. 5 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 3 टोले मारायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. जिथे आदित्य गोलंदाजी करतोय. नैतिक फलंदाज आहे ऑन स्ट्राइक.
षटकार ठोकावंच लागेल. उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. झेल फलंदाज बाद. आणि इथे मात्र यावेळेस आणखी विकेट गेलाय. प्रेशर आहे, प्रेशर. दडपण तुम्हाला साईडला करावं लागेल आणि ठोकावा लागेल. षटकार बॅक टू बॅक लागलेला. आणखी एक धक्का की यस. खायकर शिवराज चेंडूकडे झेल टिपताना फलंदाज बाद. तुचलमय आहे, क्रम लावलाय. चला चला. अरुण बांगर बॅट्समन मैदानावरती. हा झाला झाला. नेक्स्ट मॅच साठी प्रसाद आपण यायचा एक मॅच. चला उतरा. इथे मात्र आपण पाहू शकतोय हा ही चेंडू वेगावरती स्वार. डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर. मॅच कुठेतरी बॅकफुट वरती येताना आपण बघतोय. प्रेशर आहे टीम वरती. 2 चेंडू आणि 20 धावा. मॅच मध्ये औपचारिकता, फक्त औपचारिकता. हा फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंडचा षटकार. काय फटका आहे. पुराणे चावल. वन टू गो. हा ही फटका चांगला आहे ऑन साइडला. धाव मिळेल एकाने मात्र 10-12 धाबडे मामना गमवला. नेक्स्ट मॅच साठी प्रसाद आपण यायचा एक मॅच प्लीज. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच आदित्य. आणि ज्या टीमचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी लगेच उतरा मैदानावरती. आणि